जुन्या विडी घरकुल परिसरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी केला। जुन्या विडी घरकुल परिसरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप रुग्णसेवक रुपेश कुमार भोसले यांनी केला। या संदर्भात त्यांनी शासनाकडे चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी बोलताना ते म्हणाले की यशोधरा हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णांकडून बिलाबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत। कोल्हापुरातील समाधान शिंदे या रुग्णाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित रुग्णाला 4 दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं। शस्त्रक्रियेसाठी सुमारे 2.5 लाख रुपये बिल आकारून घेतल्यानंतर आणखी 1,50,000 रुपये भरण्याची मागणी करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला। तसंच औषधांच्या बिलासाठीही सुमारे 1,50,000 रुपये आकारण्यात आल्याचं सांगण्यात आलं। या पेशंटची तक्रार आल्यानंतर मी या ठिकाणी काही बिलं आजपर्यंत या पेशंटने 2.5 लाख रुपये बिल या ठिकाणी भरलेलं आहे। छोट्याशा सर्जरीसाठी, बरोबर ना, छोट्याशा सर्जरीसाठी 2.5 लाख बिल भरलेलं आहे। आत्ता आणखीन 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये बिल भरा म्हणून मागत तक्रार लावलेला आहे। मेडिकलवाल्याचं बिल झालं आहे 8 दिवसामध्ये 1.5 लाख रुपये। मेडिकल मी बाहेर आणि आता हॉस्पिटलचं मेडिकल, या दोन्ही मेडिकलमध्ये मी बिलं बघितलेले आहेत। तर मेडिकलमध्ये बाहेर 2,000चं औषध आहे आणि इथे 5-7 औषध 5,000ला आहे। इतका डिफरन्स या ठिकाणी दाखवतं आहे। म्हणजे ह्या ठिकाणी सरळ एका गरिबाच्या पेशंटची लूट कशा पद्धतीने केली जाते हे सरळ स्पष्ट दिसतंय। बघा, आता हे बिल आहे बाहेरचं 2200 रुपयेचं आणि आपलं हे मेडिकलचं बिल, इथलं बिल आहे 5,000 रुपयेचं। म्हणजे तफावत बघा किती रुपयाचं तफावत आहे। साधारणतः 3,000चं बिलाचं तफावत आहे। मग अशा आतापर्यंत 1.5 लाखाचं औषध घेतलेलं आहे। मग ह्याच्या 1.5 लाख औषधामध्ये किती तफावत दाखवत असेल? ते डबल बिल या ठिकाणी घेत असताना या पेशंटच्या नातेवाईकांना लुटण्याचं काम सरळ चालवलं आहे। हे उद्याच अन्न प्रशासनाला लेखी तक्रार देणार आहे। त्याच्यानंतर मुंडे साहेबांना देखील पुण्यात जाऊन तक्रार अर्ज देणार आहे। निश्चितपणे मला ह्या ठिकाणी रुग्णांना व रुग्णाच्या नातेवाईकांना न्याय देण्याचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे। मला ज्यावेळेस अगोदर पेशंट आणला त्यावेळेस मला बोलले 1,47,000 तुमचे काय त्या मुलाच्या शरीराचे जेवढे अवयवाचं जे काय खराब झालं असेल तेवढं आम्ही तेवढ्यामध्ये करून पेशंट क्लिअर करतो। तरी पण मी तेवढे पैसे भरल्यानंतर मी पुन्हा अजून नंतर मला म्हणतात पैसेच भरा। मेडिसिनला बी बोलतात की पैसेच भरा। मेडिसिन बी बाहेर विचारलं, चौकशी केली। 2,000चं मेडिसिन असलं तर तिथं बाहेर जाऊन चौकशी केली तर फक्त 600 रुपयाचं मेडिसिन वरी भरलं की फक्त 2,500 ते 2,000 रुपये घेतात। बाहेर येऊन चौकशी केली की म्हणतात फक्त 600 रुपये आहे ह्याची किंमत। असं मिळून आता हे जवळजवळ पैसे भरून वैताग आला मला। 10 दिवस झाला आज मी कंटाळून गेलो आहे। घरचे मी जनावरे विकलेत, बैल विकलेत, म्हशी विकलेत। मला आता नोकरी राहायची वेळ आली आहे। मी कुठं नोकरी राहू ही पण मला प्रश्न पडला आहे आणि काय करू म्हणून मी विचारात सारखं म्हणून मी ह्यांना तिथपर्यंत मी गेलो आहे। आता ह्याच्या पुढे मी काय करू मला ही सगळ्यांनी तुम्ही विचार करून न्याय द्या। यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रतीक आडम तसंच संबंधित रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते।